आज आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिनभाऊ साठे यांनी जो पुणे ते मुंबई पायी लॉंग मार्च या ठिकाणी काढलेला होता, त्याचा समारोप आपण आझाद मैदान पूर्वीचं, मी जाणूनबुजून हे शब्द वापरतो कारण आजपासून आपण या मैदानाला डॉक्टर क्रांतीसूर्य बाबासाहेब गोखले आझाद मैदान असं संबोधणार आहोत. त्याच्यामुळं इथून पुढं इथं जे काही कार्यक्रम होतील हे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब गोखले आझाद मैदान या नावाने होतील. या पायी मोर्चाचा समारोप करत असताना सरकारला आमची विनंती आहे, आव्हान आहे की ज्या उपवर्गीकरणाच्या लागू करण्याच्या संदर्भामध्ये आपण तातडीने या लागू करून घ्याव्यात. मातंग समाज व इतर तत्सम पुढे जातीला यामुळं न्याय मिळणार आहे. त्याच्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणाला विनंती आहे की 1 ऑगस्टच्या अगोदर आपण हे उपवर्गीकरण लागू करण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाला सूचना द्याव्यात. अन्यथा 1 तारखेच्या नंतर सचिनभाऊ साठे जो आम्हाला निर्णय देतील, जो महाराष्ट्र बंद करण्याचा सुद्धा असू शकतो, तो पूर्णपणे पाळण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत. शिवशाही शासन पक्ष त्याचबरोबर हिंदू मातंग सेना अशा संघटनांनी मिळून आम्ही यांना या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि हा मोर्चा यशस्वी झालेला आहे असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्या पत्रकार बांधवांनी, ज्या गृह खात्यांनी, पोलीस बांधवांनी आम्हाला मदत केली, ज्ञात अज्ञात सगळ्यांनी जी मदत केली त्याच्याबद्दल मी सर्वांचं शतशः मी आभार मानतो. अशाच पद्धतीची मदत येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या पत्रकार बांधवांकडून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.